नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तोही माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही फोन करून सांगते, मला मात्र मी ईश्वरी अर्णव शिर्के बोलत आहे. मला अर्णव राज शिर्के यांच्यासाठी बढियाचा उठपीट हवा आहे. आणि हो मी सांगते आणि हो चालेल थँक्यू असं म्हणून ती खुश होत आता फोन ठेवते. ईश्वरीने सुद्धा आता अर्णवसाठी छान असं सरप्राईज ठेवलेलं असतं आणि अर्णवने सुद्धा आता मस्त सरप्राईज ठेवलेलं आहे. दोघांनाही एकाच वेळेस एकमेकांना सरप्राईज देण्याची कल्पना आहे तर ती मनामध्ये आलेली असते. त्यानंतर इकडे आकाश रूम मध्ये आहे आणि त्याने नम्रताला फोन चार्जिंग करण्यासाठी सांगितलेला असतो. नम्रता फोन चार्जिंगला लावते आणि लावला असं म्हणून तोरेतच आता बेडवर बसते. तर आकाश हसतो आणि आकाश हसून म्हणतो की थँक्यू. आता नम्रता पुन्हा तिची यादी वगैरे आहे तर ती करायला घेते आणि ती तिच्या कामामध्ये मग्न असते. तर आकाश स्वतःशी फारच हसतो आणि हसून म्हणतो की नम्रता अगं माझं हॉलंड दे ना. तेव्हा आता नम्रता घ्या असं म्हणते, मात्र आता ती देऊन खाली बसते. आकाश पुन्हा तिला थँक्यू बोलतो. तेव्हा आता आकाश पुन्हा तिची गंमत करत म्हणतो की नम्रता अगं माझा रुमाल दे ना. तेव्हा आता नम्रता म्हणते की अहो आकाशजी तुमचं काय सुरू आहे, जरा मान इकडे तिकडे करून बघा, सगळं सामान तुमचं एकाच ठिकाणी आहे. अगं हे बघ आता म्हणजे सगळं इकडे आहे, रुमाल हे जे काही आहे कोट वगैरे सगळं इकडे आहे आणि तरी सुद्धा मात्र तुम्ही सारखं मला का असं मागतात बरं. आणि तुमची बायको सुद्धा तो इकडेच आहे तुमच्या मागे, जिच्याबद्दल तुम्हाला वाटत नाही. म्हणून नम्रता आता रुसून बसते. आकाश पुन्हा तिच्या जवळ येतो आणि तिला जवळ घेत मिठीमध्ये घेत म्हणतो की कशी माझी बायको रुसलीस ग, म्हणून तिच्या अगदी गालाचा किस घेतो. नम्रता विचारते की अचानक मात्र तुम्हाला काय झालं, इतक्या लवकर मूड कसा चेंज झाला तुमचा. तेव्हा आता आकाश म्हणतो की कसं काय म्हणजे 3च दिवसात आपण किती मेहनत घेतली, सगळी कन्सल्ट आहे तर ती पूर्ण केली माहिती आहे का. बघ ना आता असं वाटतं इतक्या कमी दिवसात आपण इतकी कन्सल्ट पूर्ण केलेली आहे आणि खूप मोठी अचिव्हमेंट आपण केलेली आहे असं वाटतं. आणि त्यामुळेच दादानी आज एक मोठी पार्टी ठेवलेली आहे. पहिल्या दिवशी थोडं प्रोडक्शन आहे तर ते कम्प्लीट झालं नव्हतं. मला डाऊट आला होता काय माहिती की सगळं पॉसिबल होईल किंवा नाही होणार, परंतु दादाने मात्र हिंमत न हरता सगळ्यांना मात्र आता व्यवस्थित मोटिवेट केलं, त्यामुळे सगळं क्लिअर झालं आणि हे सगळं कम्प्लीट झालं. तेव्हा नम्रताला मात्र राग येत असतो. ती म्हणते की आकाश प्लीज, कारण मला तुमच्या लाडक्या दादाचं कौतुक ऐकण्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही, मी तुम्हाला सांगून ठेवते. तर आकाशला राग येतो. आकाश म्हणतो की अगं नम्रता तू असं का बोलतेस, अगं सात्विक फॅशनने मात्र आता ही सगळी अशक्य गोष्ट आहे तर ती पॉसिबल करून दाखवलेली आहे, सगळं तुला मान्य करावंच लागेल. त्यावरती मात्र आता लगेच नम्रता म्हणते की नाही मला नाही मान्य. आणि हे बघा तुम्ही जो काही माल बनवलेला आहे तो फक्त आता परदेशी निघालेला आहे, अजून पोहोचलेला नाही हे लक्षात ठेवा. आणि पोहोचल्यावर सुद्धा कौतुक फक्त तुमच्या लाडक्या दादाचं होणार आहे, तुमचं थोडंच कौतुक होणार आहे का. त्यावरती आकाश म्हणतो की कमॉन यार, आपल्या कंपनीचं सक्सेस झालं तर आपल्या सगळ्यांचं सक्सेस झालं. त्यावरती आता लगेच नम्रता म्हणते की नाही आपलं नाही, कौतुक फक्त आणि फक्त जिजूंचं आहे, आपलं कोणी कौतुक नाही करणार. आणि तरी सुद्धा तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नसेल, त्यांनी तुम्हाला कोणत्याही उच्च पदावर नाही बसवलेलं. एकतर अजून एक गोष्ट सांगते, कारण त्यांनी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पदावरून सुद्धा तुम्हाला नाही म्हणजे मान्यता दिलेली, सगळं काही तुम्हाला नाकारलेलं आहे. आणि एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा, जेवढा काही तुम्ही आनंद हा साजरा करतात व्यक्त करतात पण तेवढी किंमत तुम्हाला दिली जाते का. किंवा आकाशला राग येतो. आकाश म्हणतो की काय ग तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे दादाचा, नक्की दादाशी तू असं का वागतेस, तू का जळते दादावर. अगं जे काही त्याचं कौतुक व्हायचं आहे ना ते होऊन दे, आणि हे सर्व डिझर्व आहे. सगळे त्याच्या अगेन होते पण तो एकटा सगळ्याला खंबीर उभा होता आणि त्याने एकट्याने हे सर्व काही म्हणजे मान्यता दिली. आणि त्यामुळे तू मात्र हे बघ सतत मात्र तुझे काही निगेटिव्ह फील करते, निगेटिव्ह विचार करते, निगेटिव्ह बोलते, तर त्यामुळे मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाच होत नाही. सिरियसली असे बोलून आकाश रागानेच आपला कोट वगैरे घेतो आणि रागाने निघून जातो, कारण त्याची काही चूक नसते. नम्रता कायम त्याच्याशी असं निगेटिव्हच बोलत असते रागाने. त्यानंतर आता अर्णव सकाळी अंजलीच्या सोबत ऑफिसमध्ये जेव्हा येतो तेव्हा मात्र आता सगळ्या स्टाफने एक त्याच्यासाठी मस्त सरप्राईज पार्टी ठेवलेली असते. सगळेजण आता मस्त तयार झालेले आहेत आणि अर्णव आणि अंजली जेव्हा आतमध्ये येतात तर त्याच्या अंगावर मस्त असं सेलिब्रेशन केलं जातं, फुलांचा गुच्छ वर्षाव, मस्त आता सरांचं वेलकम केलं जातं. तेव्हा अंजली आणि आता अर्णव खूपच खुश होतात, सगळेजण टाळ्या वाजवतात आणि सर वेलकम आतमध्ये या असं म्हणतात. आणि आता ह्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मस्त सरांचं वेलकम होतो. त्यावरती आता अंजली म्हणते की सात्विक फॅशनला अचिव्हमेंट करण्यासाठी आपली ही बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबर्सने आपल्यासाठी सर केक आणलेला आहे म्हणजे अर्णवसाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की खरंच याची काही गरज नव्हती. त्यावरती आता मॅनेजर म्हणतात की अहो नाही सर असं कसं, इतक्या मोठ्या सेलिब्रेशन नंतर केक कटिंग तर झालंच पाहिजे.
सगळेजण प्लीज सर अर्णवला रिक्वेस्ट करतात. तेव्हा अर्णव हा केक कापायला तयार होतो आणि ताईला म्हणतो की ताई, तर ताई म्हणते की अरे घे कापतो. तेव्हा अर्णव केक कापतो तर सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्णव पहिला घास अंजलीला भरवायला जातो तर अंजली आपल्या हाताने अर्णवला तो घास भरवते. त्यानंतर आता तो आकाशला सुद्धा घास भरवतो आणि स्वतः नंतर खातो. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत असतात. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मॅडम आहे तर त्या म्हणतात की आमचा इतका विरोध असताना सुद्धा सर तुम्ही इतकं सर्व काही मॅनेज केलं, खरंच एक खूप मोठं म्हणजे भयानक आहे. त्यावरती आकाश म्हणतो की फक्त तुमचाच नाही तर आमच्या घरच्यांचा सुद्धा विरोध होता, परंतु तरी सुद्धा अर्णवने एकट्याने हे सर्व मॅनेज केलं. त्यावरती बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मॅडम म्हणतात की नाही सर तुमच्यासारखे बोर्ड डिसिजन घेणारे लीडर आहे तर ते फारच कमी असतात. तुम्ही सात्विक फॅशनचे लीडर म्हणून खरंच एक बॉस म्हणून शोधतात. तेव्हा अर्णव खुश होत सगळ्यांना थँक्यू बोलतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो. तुमच्या प्रयत्नामुळे हे सगळं काही शक्य झालेलं आहे, कारण हा टास्क आहे तो खूप डिफिकल्ट होता. खूप लोकांनी खूप मेहनत घेतली, दिवस रात्र एक केली. स्पेशली म्हणजे आता आपले फॅक्टरी वर्कर्स आणि आता ही जी काही टीम आहे शिंदेनी सुद्धा खूप मेहनत घेतली. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. म्हणून शिंदे मॅनेजरसाठी आता सगळेजण एकदा खूप जोरदार टाळ्या वाजवतात. जेव्हा आता ते दुसरे मॅनेजर आहे तर त्यांना म्हणतात की थँक्यू ऑफ, खरंच तुम्हाला सुद्धा आभार मानतो, कारण तुम्ही माझ्या अगेन गेला, तुम्ही मला सपोर्ट नाही केलं. खरंच पुन्हा एकदा थँक्यू सो मच. जर तुम्ही माझ्या अगेन गेला नसतात तर मात्र मी इतक्या जिद्दीने सगळं काम मी पूर्ण केलंच नसतं. आणि म्हणून आता हे सक्सेस आहे तर ते माझ्या फॅमिली सोबत आणि माझ्या टीम सोबत मी काही हे साजरं करत आहे, सेलिब्रेशन करत आहे आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. तेव्हा आता लगेच मात्र ते मॅनेजर म्हणतात खरंच थँक्यू सो मच, तुम्ही मला क्रेडिट दिलं त्याबद्दल. जोपर्यंत हा माल आपला आहे तर तिकडे पोहोचत नाही तोपर्यंत ही कंप्लीट नाही होऊ शकत, तोपर्यंत तर आपल्याला ट्रेस राहीलच. त्यावरती मात्र आता अर्णव म्हणतो की हे मला माहिती आहे, जोपर्यंत आपलं हे कन्सेल्ट पोहोचत नाही आणि तुम्ही सुद्धा सगळेजण काळजीनेच बोलतात, मला समजतं, परंतु डोंट वरी, आपण जसा प्रॉब्लेम आहे तो अगोदर सॉल्व्ह केलेला आहे, सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. त्यामुळे आता सुद्धा डोंट वरी. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवतात आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार अर्णव मानत असतो. अंजली सुद्धा खूप छान टाळ्या वाजवते, ती सुद्धा खूप खुश असते. अर्णव आकाशच्या हातामध्ये हात देतो आणि तो सुद्धा आता खूपच खुश होतो, दोघेही. तेव्हा मात्र आकाश अर्णवकडे बघतो आणि मनात म्हणतो की दादा खरंच सगळ्यांसाठी किती खरंच खूप म्हणजे महान आहे, मॉडेल आहे आणि आता त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याच्यासारखे निर्णय घेता आले पाहिजे, मला पुढे जाऊन मात्र त्याच्यासारखंच व्हायचं आहे एकदम. आकाश खुश होत अर्णव बद्दल विचार करत आहे. त्यानंतर अर्णव घरी येतो, फ्रेश वगैरे होतो आणि आरशासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा आता अर्णव स्वतःशी हसतो आणि म्हणतो की मिस इंदोर, मला तुला स्वतःला काहीतरी सांगायचं आहे, पण कसं सांगू मिस इंदोर तुला आता हे सर्व. मिस इंदोर, माझं खरंच तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. मिस इंदोर, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे असं सारखं दोनदा तीनदा म्हणत असतो आणि परत आता तो तीच प्रॅक्टिस करत असतो की मिस इंदोर, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. परत म्हणतो की यातील कोणता तरी शब्द चुकत आहे, नक्की काहीतरी चुकतंय. त्यापेक्षा मी आता एक काम करतो आणि परत कसला तरी विचार करत आहे आणि आता मी तिला सिंपलच म्हणतो मिस इंदोर आय लव्ह यू. आणि परत म्हणतो की नाही, हे सुद्धा आता खूपच प्लेन आहे, काहीतरी असं छान पाहिजे. मिस इंदोरच्या भाषेमध्ये बडिया पाहिजे काहीतरी. तेवढ्यात ईश्वरीने अर्णवसाठी ऑर्डर केलेला जो काही कोट आहे तर तो घेऊन अर्णवकडे ती आलेली असते आणि पुन्हा गुलाबाचं फुल आपल्या हातामध्ये आहे असं धरत मात्र तो ऍक्टिंग करत म्हणतो की मिस इंदोर आय लव्ह यू. तेव्हा अर्णव गुडघ्यावर बसलेला असतो आणि ती प्रॅक्टिस करत असतो. ईश्वरी आतमध्ये येते आणि सरांना बघते, म्हणजे अर्णव सरांना, नक्की यांचं हे काय सुरू आहे आणि म्हणते की सर. तेव्हा आता अर्णव मुद्दाम नाटक करत मात्र काहीतरी तो योगा वगैरे करत आहे, प्रॅक्टिस असं दाखवतो आणि आता परत मात्र खूप खुश होतो. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की अहो सर, हे काय सुरू आहे, तुम्ही काय करतात. अहो घरामध्ये पार्टी आहे, घरामध्ये केव्हा तरी आता गेस्ट येतील, तुम्ही जर अशी प्रॅक्टिस करत राहिला तर मात्र तुमचे पाय दुखतील आणि तुम्ही मात्र असं चालत येतात लंगडत. तुम्ही सांगा ते सर्व कसं पटेल बरं, सांगा बरं. त्यावरती आता लगेच अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी, मी एक्सरसाइज वगैरे करत नव्हतो. आता ईश्वरी विचारते की अहो मग असे हात समोर धरून काय करत होतात, नक्की काय सुरू होतं तुमचं. अर्णव म्हणतो की कधी काय करत होतो. ईश्वरी म्हणते की अहो असा हात तुम्ही समोर धरला होता आणि तसं काहीतरी करत होतात आणि मी एक्सरसाइज करत होतो, एक्सरसाइज असं म्हणतो. त्यावरती आता ईश्वरी म्हणते की बरं झालं एकदाचे मी लवकरात लवकर आले, नाहीतर तुम्ही अजूनपर्यंत एक्सरसाइजच करत बसले असतात. आणि काय झालं अहो अर्णव सर, तुम्ही अजूनपर्यंत रेडी नाही झालात,
काय झालं? तर आता अर्णव म्हणतो की अगं हे बघ इशू, तू किती किती आता बडबड करशील ग. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो सर तुम्ही रेडी होणार म्हणून मी मात्र बाहेर थांबले. आता अर्णव म्हणतो की काय बोलतेस, मी रेडी होणार म्हणून तू बाहेर थांबलीस. आणि आता ईश्वरी परत म्हणते की सर ते जाऊन द्या, मी मात्र तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तेव्हा आता अर्णव म्हणतो की नक्की काय आहे, काय आहे? तर ईश्वरी खुशच म्हणते की सर तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि आता अर्णव विचारतो की काय आहे पण? तर ईश्वरी म्हणते की सर डोळे मिटा बरं. तो सूटचा बॉक्स आहे तर तो दाखवते आणि म्हणते की ढॅन बघा तुमच्यासाठी मस्त एक असा सरप्राईज सूट आणलेला आहे. आता मात्र अर्णव म्हणतो की काय सूट माझ्यासाठी? ईश्वरी म्हणते की हो 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 बघा ना हो सर, की रिअली तू आणलंस? ईश्वरी म्हणते की हो बघा ना. आणि खूप खुश होत मात्र आता ती पाहत असते, म्हणतो अर्णव पाहत असतो. अर्णवला फारच आनंद होतो. आता तिची गंमत करत असतो आणि गंमत करत म्हणतो की आता नाही. तर ईश्वरी म्हणते की काय झालं सर, नाही आवडलं का? तेव्हा अर्णव आता हसतो आणि म्हणतो की खरंच इट्स व्हेरी नाईस, मला फारच आवडलं. ईश्वरीला फारच आनंद होतो. ती म्हणते की खरंच सर बडी आहे ना, मस्त बडी आहे ना. आणि सर घाला ना, अहो मला बघायचं आहे तुम्हाला कसा दिसतो, घाला बरं लवकरात लवकर. अर्णव म्हणतो की काय आत्ता घालू? ईश्वरी म्हणते की हो आत्ताच घाला. तरी आता आग्रह करत असते की सर अहो घाला ना पटकन, कसा दिसतो मला बघायचं आहे. अर्णव म्हणतो की ठीक आहे घालतो, मी चेंज करून येतो. त्यानंतर आता घरामध्ये पार्टी आहे आणि पार्टी असल्यामुळे आता नम्रताची सगळे काही ही धावपळ सुरू आहे. ती मात्र आता सगळी काही आता नोकर वगैरे आहे तर त्यांना सगळं समजावत असते. आणि तेव्हा आता वल्लरी नटून बाहेर येते आणि म्हणते की देवा काय ते डेकोरेशन, आता या घरातील सगळ्यांनाच वेड लागलेला आहे. ती कन्सल्टमेंट मात्र पूर्ण काय झाली आणि दिवाळी असल्यासारखं मात्र सगळेजण सेलिब्रेशनच्या मागे लागलेले आहे. इतका काय आनंद झाला यांना. नम्रताची मात्र धावपळ सुरू आहे, ती सगळं काही तयारी व्यवस्थित करत असते. तिचं सगळीकडे लक्ष असतं. वल्लरी तिच्याकडे पाहते आणि इकडे वल्लरी आता तिचा डाव कसा साधायचा, मला गाफील राहून नाही चालणार, काहीतरी डाव मला करावाच लागणार आहे असं ठरवते. नाहीतर ती ईश्वरी मात्र रमाकांतच्या मृत्यूचा शोध घेत माझ्यापर्यंत कधी येऊन पोहोचेल मला काही म्हणजे कळणार सुद्धा नाही. आणि तेवढ्यात नम्रताकडे पाहते नम्रताची किचन मध्ये सगळी घाई सुरू असते, धावपळ सुरू असते आणि तिची तयारी सुरू असताना आता ही तिच्याकडे बघते आणि मनात म्हणते की एक काम मात्र मला नक्की करता येईल आणि काहीतरी त्या ईश्वरीला डायव्हर्ट करण्यासाठी माझी बिंडोक सून आहे ना नम्रता, ती तर मात्र माझ्या चांगलीच कामी येईल. तिच्यात आणि ईश्वरीमध्ये कुठली तरी आग तर भडकवलीच पाहिजे आणि त्या दोघीमध्ये मस्त वाद तर व्हायलाच पाहिजे. त्यासाठी काहीतरी कारण मला काढावं लागेल आणि त्या दोघीमध्ये वाद निर्माण करावे लागतील. आणि चला वल्लरी कामाला लागा असं स्वतःला म्हणते. आणि तेवढ्यात मात्र आता तिच्या जवळ येते आणि म्हणते की काय सुनबाई काही मदत हवी आहे का असं नम्रताला विचारते. नम्रता म्हणते की नाही हो सगळं झालेलंच आहे, काही नको असं म्हणते. तर वल्लरी आता मुद्दाम तिच्याशी गोड बोलते, अगं खरंच खूप छान दिसते. तर नम्रता म्हणते की हो का, आणि आई तुम्ही सुद्धा खूप छान दिसतात. तर वल्लरी खुश होत नाक मुरडत म्हणते की थँक्यू. आता मुद्दाम वल्लरीला आता म्हणजे त्या दोघीमध्ये भांडण लावायचं असतं आणि म्हणते की काय ग नमू तुझं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही का? त्यावरती नम्रता म्हणते की नाही अहो आई असं का म्हणतात? किंवा आता वल्लरी म्हणते की अगं जरा बारीक वाटते, जरा वजन कमी झाल्यासारखं वाटतं. त्यावरती आता नम्रता म्हणते की आई अहो जरा डाएट सुरू आहे ना त्यामुळे असं वाटत असेल. मात्र आता वल्लरी मुद्दा म्हणते की छान, खूपच छान. आणि आता मनात म्हणते की थोडीशी हळूच जरा थोडीशी कम्प्लिमेंट दिली तर बावट लगेच वगळली. तेवढ्यात नम्रता म्हणते की आई अहो काय झालं, काही म्हणालात का तुम्ही? वल्लरी म्हणते की हो का, अगं म्हणण्यासारखं तसं काही बरंच आहे, पण तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल हे मला काही सांगता येणार. त्यावरती आता नम्रता विचारते की आई तुम्ही नक्की कशाविषयी बोलतात? तर वल्लरी म्हणते की म्हणजे तू आणि आकाश इतके देखणे आहात, इतका सुंदर जोडा आहे तुमचा, की हुशार आहात. पण तेव्हा नम्रता विचारते की पण काय झालं आई, काय बोलतात? पण वल्लरी म्हणते की अगं पण असं की वाईट वाटून तू घेऊ नकोस, पण किती दिवस तुम्ही असं अर्णव आणि ईश्वरी यांच्या मागे सतत अर्णव ईश्वरी करत राहणार? म्हणजे हेच बघ अगं ते डील पूर्ण होण्यासाठी आकाशने सुद्धा किती मेहनत घेतलेली आहे, परंतु काय म्हणजे उत्सव मूर्ती कोण आहे की आकाश आणि तुम्ही न होता अर्णव आणि ईश्वरी यांचंच कौतुक होतं, तुमचं कौतुक का होत नाही? तेव्हा आता नम्रता म्हणते की आई अहो मला समजतं की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते.
आणि हे बघा, मी तर मात्र त्यांच्या मागे मागे करतच नाही, मला तरी पटतच नाही, पण तुमच्या मुलाला कोण समजणार आकाशला. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं हे बघ तूच सांग, कदाचित मात्र तो तुझं ऐकू शकतो. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मात्र तुमचं असं काहीतरी सुरू करायला हवं असं मला वाटतं. त्यावरती आता नम्रता विचारते की म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे बरं. त्यावरती आता वल्लरी म्हणते की मला तर असं वाटतं की तुझं क्लाउड किचन सुरू आहे, त्याच्याशीच रिलेटेड एखादं काही सुरू केलं तर. पण कसं आहे माहिती आहे का, मी फक्त तुला सावध करण्याचं काम करते, वाईट नाही शिकवत. तू त्याचं इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि हे डील जर सक्सेसफुल झालं त्यामुळे अर्णव ईश्वरीचा माज आहे तर तो वाढणार आणि सगळेजण त्यांचंच कौतुक करत राहणार. सगळेजण हांजी 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 त्यांची चालणार. अगं पण तुमचं काय, तुमचा विचार केलास का? त्यामुळे मी म्हणून तुला सांगते की तुमच्या दोघांनी तुमचं काहीतरी असं सुरू करायला हवं. असं आहे की माझा आकाश आहे तो जरा भोळाच आहे, दादाने जरा त्याला हाक मारली तर लगेच तू निघालास. परंतु नम्रता अगं तू तशी नाही, तू तर हुशार आहेस, तू त्या ईश्वरीचं ऐकशील असं मला नाही वाटत. तेव्हा आता नम्रता म्हणते की हो मी नाहीच तशी. आणि आई मी तुम्हाला खरं एक गोष्ट सांगते, मला सुद्धा ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो बरं का, पण हे सर्व आकाशला कोण सांगणार. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता आकाश जिजूंना किती मानतात आणि नक्की काय करायचं आहे. तर वल्लरी म्हणते की अगं म्हणूनच मी सांगत आहे की वेळीच सावध व्हा, स्वतःचा विचार करा, स्वतःचा असं काहीतरी वेळीच सुरू करा. तेव्हा तर नम्रता खोशून हसते, लगेच विचारात पडते काहीतरी करायचं आहे असं ती ठरवते. वल्लरी थोडीशी बाजूला होते आणि तिच्याकडे बघून हसत असते. तिला असं वाटतं की आता बरोबर मी ठिणगी टाकलेली आहे, वनवा मात्र पेटेलच. असून म्हणते की क्या बात है वल्लरी, तू तर मात्र चांगलंच हिला जाळ्यामध्ये अडकवलंस. दॅट्स इज दॅट असे बोलून आता तोऱ्यातच वल्लरी आत निघून जाते. तर नम्रता ही बावट, तिच्या लगेच डोक्यात विचार येतात. त्यानंतर इकडे आता ईश्वरीने अर्णवसाठी जो काही कोट आणलेला आहे तर तो म्हणजे घालायला आतमध्ये तो गेलेला असतो चेंज करायला. तर ईश्वरी बाहेर वाट बघत असते रूममध्ये आणि म्हणते की सर झालं का. अर्णव म्हणतो की 1 मिनिट अगं चेंज तर करून दे ईश्वरी, मिसिंदोर की कसली घाई झाली तुला, थांब ना थोडा वेळ. ईश्वरी म्हणते की सर पटकेने या ना लवकरात लवकर. म्हणून अर्णव केव्हा बाहेर येईल अगदी आतुरतेने वाट बघत असते, कारण तिला त्या अर्णवला त्या कोटामध्ये बघायचं आहे, ते सूटमध्ये. त्याच वेळेस आता अर्णव तो सूट वगैरे घालून बाहेर येतो आणि ईश्वरीकडे मस्त तोऱ्यातच पाहत असतो. ईश्वरी आता वाट बघून दमलेली असते आणि बघते तर काही समोर अर्णव त्या कोटामध्ये इतका सुंदर दिसत असतो आणि तिच्याकडे रोमांटिक होऊन पाहत असतो. ईश्वरीला फारच आनंद होतो. अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो. ईश्वरी खूप खुश होऊन त्याच्या जवळ येते आणि त्याची दृष्ट काढते आणि म्हणते की सर खूपच सुंदर दिसतात. आपल्या डोळ्यातील काजळ काढून त्याच्या कानामागे लावते आणि खूप त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला जाते. ईश्वरीला कसं सांगावं काय करावं तेच काही कळत नसतं. ती म्हणते की सर एकदम असे बढिया दिसतात, स्वतःला तुम्ही आरशामध्ये बघा ना, अहो कसे दिसतात, एकदम ब्युटिफुल दिसत आहात. खुशूत विचारतो की मी तुला बढिया वाटतो ना, मग मी बढियाच असणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. अर्णव तिला पुन्हा म्हणतो की तसंही मी काही जरी घातलं तरी सुद्धा मी बढियाच दिसतो हो की नाही. तर ईश्वरी म्हणते की हो 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 आणि बस असं म्हणते. अर्णव म्हणतो की नाही. तर ईश्वरी पुन्हा एकदा हसते आणि खुश होते आणि आता मात्र तो ईश्वरीला थँक्यू सो मच म्हणतो. खरंच तू खूप मस्त मला सूट गिफ्ट दिलेलं आहे आणि तुझी चॉईस एकदम खास आहे, एकदम अशी ग्रेट आहे. तेव्हा ईश्वरी खूप खुश होऊन थँक्यू बोलते. दोघंही आता पुन्हा एकमेकांच्या मिठीत येतात. तर अर्णव आता आरशासमोर उभा राहतो आणि आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात समोर उभं राहून आणि एकमेकांकडे खुशून हसतात. त्यानंतर अर्णव तिला म्हणतो की तुझ्यासाठी सुद्धा एक खास असं सरप्राईज आहे. सरप्राईज म्हणल्यानंतर आता लगेच ईश्वरी खूप खुश होते, तिच्या आश्चर्याचा धक्काच बसतो. खुश होत म्हणते की मी डोळे मिटले, आणा लवकर आणा, मला बघायचं आहे. आणि ईश्वरी डोळे बंद करून म्हणते की आलात. अर्णव म्हणतो की 1 मिनिट आणि कपाटामधून त्याने तिच्यासाठी आणलेली ती साडी तो बाहेर काढतो. उघडू का डोळे असं विचारते. अर्णव म्हणतो की यस उघड डोळे. अर्णवने एक हात आपल्या मागे लपवलेला असतो आणि एका हातामध्ये बॅग असते त्या हातामध्ये आणि एक हात पुढे केलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर मोकळाच हात. तेव्हा अर्णव ती बॅग दाखवतो. मात्र आता ईश्वरी विचारते की सर काय आहे. त्यावरती अर्णव म्हणतो की ड्रेस आहे, अगदी ब्युटिफुल ड्रेस आहे. आता साडीऐवजी ड्रेस मागवलेला असतो त्याने, त्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी सुद्धा आहे. ईश्वरी थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणला. तर अर्णव म्हणतो की हो यस. आता तिला म्हणत आहे की तुला वाटलं ना माझ्यासाठी ड्रेस घ्यावं म्हणून, मग मला सुद्धा वाटलं. ईश्वरी खुश होत थँक्यू असं म्हणते. तर अर्णव म्हणतो की थँक्यू कसलं, रेडी हो एकदम फास्ट अशी आणि मला बघायचं आहे की तू कशी दिसते म्हणून.
म्हणून अर्णव आता तिला म्हणतो की पटकन कम ऑन. ईश्वरी म्हणते की अहो सर ते. अर्णव म्हणतो की ते काय, पटकन पटकन लवकर घाल, मला बघायचं आहे. ईश्वरी खुणावते की सर तुम्ही प्लीज बाहेर थांबा ना. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, आय एम सॉरी, तुझी वेट करतो तुला, तू लवकरात लवकर मात्र तयार हो आणि बाहेर ये. तू दरवाजात जाऊन उभा राहतो. तर ईश्वरी म्हणते की किती बढिया दिसतो माझा नवरा आणि खूपच खुश होते. अर्णव ऐकतो आणि म्हणतो की मिस इंदोर तुझे काही म्हणाली ना. तर ईश्वरी धावतच येते आणि म्हणते की सर जा 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 तुम्ही, आणि दरवाजा बंद करते. ईश्वरी आता तो अगदी मस्त ड्रेस घालायला तयार होते. ते सगळं काही आता चेंज वगैरे करत असते. बाहेर सगळे आता छान तयार झालेले आहेत आणि छान असे पार्टीचा लुक आलेला आहे. सगळेजण इतके मस्त दिसत आहे. अविनाश मामा फोनवर बोलत आहे. अंजलीची वेगळीच धावपळ. आकाश सगळ्या पाहुण्यांशी बोलत असतो. अविनाश मामाचं फोनवर बोलणं झाल्यानंतर तो अंजलीला म्हणतो की वा फारच सुंदर दिसते. अंजली खूप खुश होऊन हसते. एवढं त्यांचं लक्ष वर अर्णवकडे जातं. आता अर्णव हाय करत असतो. अविनाश मामा म्हणतो की अरे हाय काय करतो, लवकरात लवकर खाली ये, बघ ना किती उशीर झालेला आहे, ये ना तू. तर अर्णव ईश्वरीची वाट बघत असतो. तर आता सगळेजण मस्त परत तयारी लागतात. इकडे ईश्वरीला आता अगदी खूप छान वाटत असतं. ती म्हणते की आता अर्णव सरांना प्रपोज कसं करू, नक्की काय करू. आता मात्र ती तोच विचार करत असते. अर्णव बाहेर वाट बघून बघून आता दरवाजात येतो आणि म्हणतो की मला सांग बरं किती वेळ लागणार आहे. तर ईश्वरी खुशून हसते आणि शेवटी हा भाग येथे संपतो. अर्णव तिची वाट बघत असतो आणि मिस इंदोरला म्हणतो की मिस इंदोर अगं किती वेळ आहे, तू सांग बरं मी किती वेळ वाट बघू. ईश्वरी आतमधून म्हणते की सर तुम्ही असं डोक्यावर बसलात तर मला काहीच करता येणार नाही हो. आता अर्णव म्हणतो की जा तू बाय, असं बोलून तो खाली जातो. तर ईश्वरी म्हणते की आज सुद्धा माझ्याबरोबर हे भांडलेत. त्यानंतर अर्णव खाली येतो आणि पार्टीमध्ये तो अनाऊन्स करून सांगत असतो आज मला एका स्पेशल व्यक्तीचं नाव अनाऊन्स करायचं आहे, ज्या व्यक्तीमुळे मात्र आता हे सगळं काही स्पेशल झालेलं आहे, सगळं काही झालेलं आहे ऍडजस्ट, आणि तिचं नाव आहे मिस इंदोर माय वाईफ. आणि अर्णव मात्र खूप खुश होऊन आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीचं कौतुक करत असतो, तिच्याकडे बोट दाखवत. ईश्वरी खूप सुंदर तयार होऊन आता बाहेर आलेली आहे. इतकी छान ती दिसत असते आणि ड्रेस नाही तर अगदी मस्त साडी त्याने तिला दिलेली असते आणि ती साडी नेसून बाहेर येते. तिचा वेगळाच काहीतरी लुक दिसत असतो. अर्णव तिला आपला हात पुढे करतो आणि सगळ्यांच्या समोर स्टेजवर घेऊन येतो. ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये हात देऊन आता इतकी छान दिसत असते. अर्णव तिच्याकडे पाहतच असतो आणि मस्त त्या दोघांचं वेलकम केलं जातं. छान असं अविनाश मामानी अंजली यांनी सगळी तयारी केलेली असते. तेव्हा सगळं काही अगदी छान होतं आणि अर्णव ईश्वरीचा हात हातामध्ये धरतो. दोघंही एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात. अर्णव ईश्वरीचं रूप बघून आणखीनच खुश होतो आणि ईश्वरी सुद्धा तिचं ते रूप आहे तर ते बघून आणखीनच खुश होते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.